नमस्कार. सपटच्या हा लोकमानसमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपला आजचा विषय आहे शिक्षण धोरण आणि बाजारीकरण. एकीकडे आपल्याला सगळ्यांना पालकांना काळजी असते की आपल्या पाल्याला आपल्या आवडीच्या शाळेमध्ये महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळेल की नाही, पण प्रत्येकाला आपली आवडती शाळा परवडतेच असं नाही. महाराष्ट्र शासनाने जेव्हा खाजगीकरणाचं धोरण तेव्हा एक अशी त्यांना अनुमती दिली की तुम्ही तुमच्या पैशानी हे शिक्षण संस्था चालवा आणि त्याची फी आकारणी किती असावी ते तुम्ही ठरवावं. एक आपल्याला सर्वसामान्य माणसांना जी शाळा हवी असते त्याच्यामध्ये ज्याला आपण सरकारी मान्यताप्राप्त एडेड स्कूल म्हणतो, ज्यांना सरकारकडून अनुदान मिळत असतं, अशा ठिकाणी आपले सर्वसामान्य मंडळी अगदी गोरगरिबापासून मध्यमवर्गीयापर्यंत निश्चितच त्याच्यामध्ये जात असतात. पण त्याच वेळेला एक फॅशन आलेली आहे, म्हणा फॅड आलं आहे की आपलं पाल्य एअर कंडिशन शाळेमध्ये बसावं. मुंबईसारख्या ठिकाणी अनेक अशा शाळा आलेल्या आहेत की त्या शाळेच्या आवारामध्ये अंगण नसलं तरी चालेल, पण इमारतीमध्येच जलतरण तलाव आहे, त्यामध्ये मुलांना प्रशिक्षण दिलं जातं. अशा अनेक गोष्टी असतात. आणि आपल्यापैकी अनेकांना ठाऊकच असेल, बालवर्गाच्या प्रवेशाकरता तुम्हाला 1-1 लाख रुपयापर्यंत डोनेशन द्यावं लागतं. त्याचबरोबर ह्यांची वर्षाची फी 70-75 हजारापासून 1-1.5 लाखापर्यंत ही बालवर्गाला सुद्धा असते. अशा शाळांमधून काय नवीन शिकायला मिळेल आणि आपण आपल्या पाल्यांकरता सुद्धा तिथेच प्रवेश घेण्याचा प्रयत्न करावा का? कारण जर 1-1.5 लाख फी भरून त्यांना चांगलं शिक्षण मिळणार असेल तर अनेक पालकांना वाटेल आपण तिथे प्रवेश घेणं आवश्यक आहे. पण वस्तुस्थिती कशी आहे हे आपण जाणून घेणार आहोत आजच्या चर्चेमध्ये. मी आपल्या पाहुण्यांची आपल्याला ओळख करून देतो. सर्वप्रथम आहेत डॉक्टर सुवर्णा खरात, हे आहेत अवर सचिव शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य. त्यांच्याबद्दल आहेत रोहिदास पोटे, हे शिक्षण उपसंचालक आहेत महाराष्ट्र राज्य. त्याचबरोबर डॉक्टर विवेक कोरडे आहेत, हे अध्यक्ष शिक्षण व्यापारीकरण विरोधी मंचाचे अध्यक्ष आहेत. तसंच आपल्याकडे सुरेशचंद्र चिंदरकर, हे संस्थापक संचालक आहेत अनुयोग विद्यालय खार येथील. त्याचबरोबर पम राऊत, हे संस्थापक सचिव आहेत विक्रोळीच्या विद्या विकास एज्युकेशन सोसायटीचे. आपण चर्चेला सुरुवात करताना मला असं आपण सर्वप्रथम डॉक्टर कोरडेंकडे जाऊ. डॉक्टर कोरडे, तुमच्या संस्थेचंच नाव आहे की खाजगीकरण शैक्षणिक याच्यातलं खाजगीकरण विरोधी मंच. ज्या लोकांना शिक्षणाकरता पैसे द्यायला परवडते आहे ते आपल्या खिशातून पैसे घालून खाजगी शिक्षण संस्थेत जात असतील तर त्याला आपला विरोध काय आहे? बघा, बेसिकली आम्ही या देशाचं संविधान जे अभ्यास केलाय ज्याचा, ते संविधान एका वेलफेअर स्टेटचं आहे हा शब्द तिथे नसला तरी. आणि दुसरी गोष्ट, त्या संविधानामध्ये सोशालिस्ट स्टेट हे पहिल्यापासून अनुस्यूत होतं आणि 84व्या घटना दुरुस्तीने त्याच्यामध्ये सोशालिस्ट स्टेट हा शब्द इन्सर्ट केलेला आहे सेक्युलर बरोबर. आणि या देशाचं प्रिॲम्बल आहे कॉन्स्टिट्यूशनचं, ते समान नागरिकत्वाचा पुरस्कार करतं. आणि समान नागरिकत्व निर्माण करण्यासाठी समान शिक्षणाची या देशामध्ये गरज आहे असा आमचा समज आहे. दुसरी गोष्ट, आजही या देशामध्ये साक्षरतेची व्याख्या अगदी जुजबी असताना 35% लोक निरक्षर आहेत आणि 35% आणखीन त्याच्या जवळपास आहेत. आणि या देशातले 43% लोक दिवसाला 50 रुपयाहून कमी खर्च करतात आणि 73% लोक दिवसाला 20 रुपयाहून जास्त खर्च करू शकत नाहीत. अशा देशामध्ये गरिबाच्या उत्थानाचं एकमात्र साधन शिक्षण आहे. आणि शिक्षणाचं व्यापारीकरण किंवा विना अनुदानाचं धोरण हे या वंचितांच्या उत्थानाचा एकमात्र मार्ग शिक्षण, त्याच्यापासून त्यांना वंचित करतं. म्हणून या देशातला एकही गुणवान विद्यार्थी केवळ पैसे नाहीत म्हणून उच्च शिक्षणापासून किंवा दर्जेदार शिक्षणापासून वंचित राहू नये, म्हणून शिक्षण व्यापारीकरण विरोधी मंचाची आम्ही स्थापना केली. डॉक्टर सुवर्णा, आपण सरकारच्या प्रतिनिधी आहात, अधिकारी आहात, मला एक सांगा, हे किती तथ्य आहे की खाजगीकरण आपण त्याला परवानगी तर दिलेली आहे सरकारने, पण असं होतं का की ज्या विद्यार्थ्यांकडे खाजगी महाविद्यालयांमध्ये किंवा शाळेमध्ये भरण्याकरता पैसे नाहीत म्हणून ते शिक्षणापासून वंचित राहतात? आज जर विचार केला, आजची परिस्थिती जर विचारात घेतली तर शासनाकडे अशा बऱ्याचशा तक्रारी आल्या की खाजगी शैक्षणिक संस्थांमार्फत फार मोठ्या प्रमाणात फी आकारली जात आहे
आणि या सर्वांची दखल घेऊन शासनाने 8 मे रोजी आम्ही एक गव्हर्नमेंट रेझोल्युशन काढलेलं आहे की कोणत्याही प्रकारची फी वाढ ही शैक्षणिक वर्ष 9-10 पासून केली जाऊ नये. आणि यानंतर 11 जूनसाठी हे जे शुल्क ठरवण्यासाठी शुल्कासाठी जे सूत्र निश्चित करावायचं आहे त्यासाठी आम्ही श्रीमती कुमुद बन्सल यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त केलेली आहे. त्या समितीमध्ये संस्था प्रतिनिधी, शिक्षण तज्ज्ञ, या व्यतिरिक्त पालक शिक्षक संघटनेचे प्रतिनिधी या सर्वांचा समावेश आहे. आणि या सर्वच प्रश्नाकडे एकूणच शासन अतिशय गांभीर्याने पाहत आहे. पण असं होतं का की ज्यांना पैसे नाहीत, पैशाच्या अभावी त्यांना त्या तशा प्रकारचं उच्च शिक्षण मिळत नाही, जो डॉक्टर कोरडेंचा आरोप होता? हे पहा, जेव्हा शासनामध्ये आज जर आपण एकूण आकडेवारी लक्षात घेतली तर प्राथमिक शाळांची संख्या जी 70,000 आहे त्यामध्ये जवळपास 70,000 पैकी 95% शाळा या लोकल कॉर्पोरेशन मार्फत चालवल्या जातात. आपण जसजसं माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि त्यापेक्षा उच्च शिक्षणाकडे जसं वळू तसं खाजगीकरणाचं किंवा विनाअनुदानाचं धोरण हे अधिक प्रमाणात आपल्याला आढळतं. जसं प्राथमिकमध्ये 95% रोल लोकल कॉर्पोरेशनचा आहे तसाच माध्यमिकमध्ये जवळपास 90% शिक्षणामध्ये प्रसार करण्यामध्ये खाजगी शिक्षण संस्थांचा वाटा आहे, हे पण आपल्याला नाकारता येत नाही. परंतु आजकाल जसं आपण सुरुवातीला सांगितलं की शैक्षणिक संस्था मुलांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली जे काही शुल्क किंवा वाढीव शुल्क आकारले जात आहेत आणि याचं प्रमाण गेल्या काही वर्षांमध्ये अधिक प्रमाणात वाढलेलं आहे. त्यामुळे स्वाभाविकच की ज्या पालकांची आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या तक्रारींवरूनच शासनाने हे निर्णय घेतलेले आहेत आणि शुल्क नियंत्रण समिती आणि शुल्काचं सूत्र ठरवण्यासाठीची समिती या दोन्ही शासनामार्फत गठीत करून त्याच्यावर निर्णय घेण्याची कार्यवाही सुरू आहे. अतिशय चांगलं. राऊत साहेब, मी आपल्याकडे येतो. आपण अनेक वर्ष शिक्षण संस्था चालवता. आपल्याकडे अशी काही पालक किंवा विद्यार्थी येतात का की ज्यांना नाईलाज असतो ते आपल्यासारख्या संस्थांकडे येतात ज्या एडेड कॉलेजेस आहेत किंवा एडेड महाविद्यालय आहेत आणि त्यांची अशी तक्रार आहे का की आम्हाला दुसऱ्या कॉलेजमध्ये जायचं होतं पण तिकडची फी परवडत नाही म्हणून आम्ही आपल्या अशा प्रकारचं नाही की साधारणपणे अनुदानित शाळा आणि विनाअनुदानित शाळा आहेत. साधारणपणे अनुदानित ज्या शाळा आहेत त्या मुंबई क्षेत्रामध्ये आहेत त्या सर्व ठिकाणी 90% आहेत. 10% शाळा ह्या मोठ्या लोकांच्या आहेत आणि तिथे 5, 6, 7, 8, 9 रुपये फी आहे. त्याचप्रमाणे कॉर्पोरेशनच्या शाळा आहेत, त्याप्रमाणे नाईट हायस्कूल आहेत, नाईट सिनियर कॉलेज आहेत आणि अनेक सवलती आहेत. उदाहरणार्थ आता तर तुम्ही सिनियर कॉलेजला जर गेलात तुम्ही तर मागासवर्गीयांची व्यवसायात्मक शिक्षणासाठी तो 18,000 रुपये फी भरतो, तो 21,000 रुपये फी भरतो. त्याला 6 महिन्यात ती फी समाज कल्याण करून त्याला दिली जाते. म्हणजे आज त्याप्रमाणे सरकारने मागासवर्गीयासाठी व्यवसायात्मक शिक्षणासाठी खूप अशा सवलती उपलब्ध केलेल्या आहेत. एवढं नव्हे ते 5वी ते 10वी पर्यंत अनेक प्रकारच्या सवलती आहेत. त्या सवलती घेऊन मुंबई शहरामध्ये निश्चितपणे अगदी गरीबातला गरीब मुलगा सुद्धा चांगला शिकू शकतो. विशेषतः आमच्याकडे डे आहे, नाईट सगळ्या प्रकारे असल्यामुळे माझ्या एरियामध्ये कुठलाही मुलगा पैशाच्या अभावी तो मागे राहत नाही असं माझं प्रामाणिक मत आहे. चिंदरकर साहेबांची शाळा ज्या भागामध्ये आहे तिथे दोन्ही प्रकारचे आपल्याला विद्यार्थी दिसतात, की उच्चभ्रूही दिसतात, सामान्य गरीब मुलंही दिसतात. अशा आपल्या ज्या अनुदान घेणाऱ्या शाळा असतात, संस्था असतात, त्यांच्या शिक्षणाचा दर्जा कमी असतो का? कारण अनेकदा लोकांना असं वाटतं की नाही, जर फी जास्ती असेल तरच दर्जा चांगला. आपलं काय म्हणणं आहे? मुळात ही चुकीची कल्पना आहे. परमेश्वराने सर्वांना जिथे म्हणजे तो गरीब भागात असला आणि उच्च भागात मलबार हिलमधला सुद्धा किंवा आमच्या झोपडपट्टीतला सुद्धा विद्यार्थी असला तर सर्वांना चांगला मेंदू दिलेला आहे. फक्त त्याला पैलू पाडण्याचं काम शिक्षकांनी करायचं असतं. सुदैवाने झोपडपट्टीतल्या शाळा असल्या तरीसुद्धा त्या ठिकाणी चांगले सक्षम असे शिक्षक असतील तर त्यांनी प्रभावीपणे शिक्षण दिलं, अध्यापन केलं तर चांगले रिझल्ट लागतात. अगदी आमच्याच ह्या वाकोल्याच्या भागात एक शाळा आहे, त्यांनी 100% निकाल लागलेले आहे. आता आमच्या शाळेचा निकाल नेहमी 90%च्या वरती असतो. याचा केवळ निकालावरून ठरवू नये तर त्या शाळा कोणकोणत्या प्रकारचे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करतात हे पाहिलं पाहिजे. आता मी मात्र एक मान्य करायला तयार आहे. शिक्षण शुल्क वाढीच्या संदर्भात मला असं वाटतं की PTA म्हणजे पालक शिक्षक संघाला घेऊन त्यांच्या सहमतीने जर फी वाढविली तर त्याला मला योग्य वाटतं. कारण आज
खाजगी शाळांना स्वतः जमीन घ्यायला पाहिजे, इमारत त्यांनीच बांधायची आहे, त्या ठिकाणी आनंददायी चैतन्यदायी असे शिक्षण मिळावं म्हणून वर्गाची रचना, शाळेची रचना चांगल्या आर्किटेक्टतर्फे करून घ्यावी लागते. त्यानंतर पण हे सगळं जरी असलं तरी एक कुठेतरी अशी जाणीव होते, सगळ्या संस्थांना हे लागू होत नाही, पण बहुतांशी संस्थांबद्दल एक कुठेतरी मनात शंका येते की ह्यांना खरंच शिक्षण द्यायचं आहे की हा त्यांचा एक व्यवसाय झालेला आहे, धंदा झालेला आहे. ज्या प्रकारे त्यांचं त्याच्यातून ते पैसे निर्माण करतात हे सगळं बघण्यासारखं आहे. आपण ही चर्चा अशीच चालू ठेवणार आहोत एक छोट्याशा विश्रांतीनंतर. सपट चहा लोकमानस. सपटच्या लोकमानसमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. आपला आजचा विषय शिक्षण धोरण आणि बाजारीकरण. पोटे साहेब, मी आपल्याकडे येतो. मला असे डॉक्टर कोरडेंनी अतिशय चांगला मुद्दा मांडलेला आहे की प्रामुख्याने शिक्षण देणं ते नुसतंच प्राथमिक नव्हे, तर जेवढं मुलाला शिक्षण पाहिजे आहे मुलामुलींना ते सर्व शिक्षण आणि चांगल्या दर्जाचं देणं हे सरकारची जबाबदारी आहे. पण आपण एक बघतो की आपल्या कोणत्याही पक्षाचं सरकार असू दे आणि केंद्र सरकार असू दे किंवा राज्यांचं सरकार, शिक्षण हे फार कमी प्रायोरिटीचं असतं. डॉक्टर कोरडे, मला असं आपण मान्य कराल की त्याच्याकरता जे बजेटची तरतूद असते ती कमी असते. ती जर वाढवली तर नक्कीच आपण उच्च शिक्षणही चांगल्या प्रकारचं देऊ शकू सरकारच्या अनुदानाने. आपलं काय म्हणणं आहे? शासनाने मला असं वाटतं माध्यमिक आणि उच्च माध्यमिकचं आणि एकूण शिक्षणाचं बजेट आपलं 15,000 कोटींचं आहे. टक्केवारी बघायची आपण अशा वेळेला. आणि नाही बघा, प्रेक्षकांना आपल्या किंवा आपल्या समाजातल्या लोकांना फार छान मोठा आकडा वाटतो 15,000 कोटी, पण आपण जे आपलं अर्थसंकल्प असतो त्याची टक्केवारी जर बघितली तर ती 3 आणि 4% वर जात नाही आहे. पण जास्तीत जास्त खर्च करण्याचं सरकारचं धोरण आहे आणि 15,000 कोटीचं बजेट आहे ही वस्तुस्थिती आहे. आपण अगदी वस्ती वाढीपर्यंत म्हणजे अगदी महात्मा फुले योजना, नंतर वस्ती शाळा, या अगदी खेड्यापाड्यात आणि वस्तीपर्यंत आपण हे पोहोचवलेलं आहे. आणि सर्वसामान्य तळातल्या विद्यार्थ्यांपर्यंत आणि समाजापर्यंत शिक्षण पोहोचण्याचं काम शासनानं केलेलं आहे. आणि हे नुसतं स्प्रेड म्हणजे त्याचा विस्तार न करता क्वालिटी इम्प्रूव्हमेंट करण्याच्या दृष्टीने शासनाने अनेक शिष्यवृत्त्या, नंतर सवलती याची अंमलबजावणी केलेली आहे. आणि जसं चिंदरकर सर म्हणाले की त्या शाळेचा दर्जा केवळ निकालावरून ठरत नाही, आणि त्यांचं ते बरोबर आहे की त्या शाळेत वक्तृत्व, इतर स्पर्धा, क्रीडा आणि एकूण त्या शाळेत दिवसभरात वेळापत्रकात विद्यार्थ्यांवर होणारे जे संस्कार आहेत त्या दृष्टीने शासनाने अनेक उपक्रम हाती घेतलेले आहेत. आणि हे सगळं स्तुत्य आणि आपण हेही मान्य करायला पाहिजे. मला असं चिंदरकर सर पण मान्य करतील की अशा सरकारी अनेक शाळा आहेत, त्या नगरपालिकेच्या असतील, महानगरपालिकेची, सरकार, जिल्हा परिषद असतील, त्याच्यातूनही विद्यार्थी मेरिट लिस्टमध्ये येतात आणि अगदी कठीण परिस्थितीतून सुद्धा. तिथे शिक्षकांनाही आपण क्रेडिट देऊ. डॉक्टर कोरडे, आपलं एक पहिला मुद्दा लक्षात घ्यायला पाहिजे की शिक्षण व्यापारीकरण विरोधी मंचाचा शिक्षणाच्या खाजगीकरणाला विरोध नाही. विरोध आहे नाही. कारण या देशात शिक्षणाची सुरुवात खाजगी संस्थांकडूनच झालेली आहे. आजही अनेक खाजगी संस्था मुलांना चांगलं शिक्षण देतात ही मान्य करतो. प्रश्न येतोय शासनाच्या धोरणाचा. 1966 कोठारी कमिशनची शिफारशी ज्या आहेत त्यातली महत्वाची शिफारस ही आहे की शिक्षणावरती GDPच्या 6% खर्च झाला पाहिजे. पहिली पंचवार्षिक योजना सोडली तर शिक्षणाचा खर्च हा सातत्याने कमी होत आलेला आहे आणि तो आज 3% खाली आहे. महाराष्ट्र शासनाबद्दल बोलायचं झालं तर 3 प्रकारच्या शाळा हे शासन चालवतं. एक अनुदानित, विना अनुदानित आणि कायम विना अनुदानित. आता ज्या कायम विना अनुदानित शाळा आहेत त्या शाळांना त्या शाळेचा सर्व खर्च मुलांकडून घ्यायची यांनी सरसकट परमिशन देऊन टाकलेली आहे. जो 2009च्या GRचा जो उल्लेख इथे केला त्या GRच्या आधीचा एक 3 सालचा GR आहे शासनाचा. काय म्हणतंय की TNA पैनी खाजगी शिक्षण संस्थांना त्यांची स्वतःची फी ठरवण्याचा अधिकार दिलेला आहे. याच शासनाचं परिपत्रक आहे. आता गेल्या 6 वर्षामध्ये तो TNA पै फक्त तेवढं वाचलं त्यांनी ज्या TNA पै मध्ये हे लिहिलंय की या शाळेतले प्रवेश पारदर्शक पद्धतीने झाले पाहिजेत. या शाळा आपल्या फी मध्ये विद्यार्थ्यांचं शोषण नाही हे बघण्यासाठी शासनाने समित्यांची नेमणूक केलं पाहिजे. खर्चाचंही बंधन होतं का त्याच्यावर?
त्याच परिपत्रकामध्ये शासन असं म्हणतं आमच्याकडे अनेक पालकांच्या तक्रारी आल्यात. आता या कधीपासून तक्रारी आल्या? त्या काय फक्त मे महिन्यात आल्या? 9च्या. गेली 6 वर्ष या शैक्षणिक संस्थांना अनिर्बंधपणे लूट करायची परमिशन या शासनाने दिली. मला एक सांगा, त्या आणि परिपत्रकामध्ये- हायकोर्ट जेव्हा पालक कोर्टात जातात आणि डॉक्टर हायकोर्ट कोरडे, तुम्ही आम्हाला माहिती देणं आवश्यक आहे. तुम्ही त्याचा अभ्यास केलेला आहे म्हणून मी तुम्हाला विचारतो. त्या परिपत्रकामध्ये जशी फी आकारण्यावर निर्बंध नाही असं तुमचं म्हणणं आहे, पण त्याच्यातला पैसा किती खर्च करावा विद्यार्थ्यांना ह्याच्याबद्दल उल्लेख आहे की नाही? कुठलाही उल्लेख नाहीये. कारण त्याची गरज आहे, नाहीतर काय होतं तो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एखाद्या शाळेला ग्रॅनाइट लावायचं असेल, एखाद्या शाळेला मार्बल लावायचं असेल, एकदम मस्तपैकी सिक्युरिटी ठेवायची असेल, पॉश युनिफॉर्म वगैरे ठेवायचे असतील, तरण तलाव बनवायचा असेल, आणखीन काय 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 बनवायचं असेल, यांना काही बनवायचंय त्याच्यामध्ये. मला असं म्हणायचंय की या समाजाची गरज कोणती आहे आणि या समाजातल्या सर्वसामान्य मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी कशाची गरज आहे याचा विचार शासनाने कधीतरी करायला पाहिजे. डॉक्टर खरंच आपलं काय? हो, या संदर्भात कोरडे साहेबांनी जे मुद्दे उपस्थित केले त्याचं स्पष्टीकरण मला द्यायचं आहे की ज्या GRचा उल्लेख केलेला आहे कोरडे साहेबांनी, तर 2003च्या परिपत्रकामध्ये असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे की जर का फी संदर्भात काही तक्रारी असतील तर त्या संदर्भातील तक्रारी शिक्षण विभागीय जे आमचे उपसंचालक असतात त्या कार्यालयांमध्ये सादर करणं आवश्यक आहे. त्याच्यानुसार त्यावरती ऍक्शन घेतली जाईल असं त्यामध्ये तरतूद आहे. दुसरं मला इथे हेही नमूद करायचंय की अशा तक्रारी आलेल्या आहेत का आपल्याकडे? अशा तक्रारी विभागीय उपसंचालकांच्या स्तरावर तर आलेल्या असतील तर त्याच्या विरुद्ध कारवाई करण्याचा अधिकारही त्यांना दिलेला आहे. अनेक तक्रारी आल्या आहेत असं माझं काय सरकारचं म्हणणं म्हणणं आहे, आहे. ती जी तक्रार आहे ती तक्रार पालक करू शकत नाहीये. ती तक्रार पालक शिक्षक संघटनेकडून आली पाहिजे. आता खासगी शाळांमधले शिक्षक आणि त्यात मुलं पाठवणारे पालक तक्रारी करणार, ते यांच्याकडे येणार आणि मग हे त्यांच्यावरती कारवाई करणार. एक आकडेवारी सांगा ना की अमुक शाळेची तक्रार 2004 साली होती आणि आम्ही आज त्याची तक्रार केली. उपसंचालकांच्या कार्यालयात यायला पाहिजे. आपण त्यांना सांगावं ना आपल्याकडे त्यांनी अशा किती कुठल्या तक्रारी आल्या आणि शाळेत त्याच्यावर कारवाई आपण कारवाई केली? नाही, आता काय विभागीय शिक्षण उपसंचालकाकडे ह्या तक्रारी करायचं आपले प्रयोजन आहे, म्हणजे पद्धती आहे. पण असा डाटा आता इथे आपल्याकडे उपलब्ध नाही, कारण रिजनल पोटे साहेब, म्हणजे 8 कसं आहे, विभाग आहेत. आपल्याला एक तक्रार एक सांगा ना. मिनिट डॉक्टर कोरडे, पोटे साहेब आपल्याला हे आवडणार नाही पण ह्यालाच इंग्रजीमध्ये म्हणतात पासिंग द बक. अवर सचिव म्हणतात हे उपसंचालकांकडे जायला पाहिजे, उपसंचालक म्हणतात नाही आमच्याकडे ते विभागीय संचालकांकडे जायला पाहिजे. प्रश्न असा आहे की आपल्याकडच्या इथल्या जनतेला अनेक लोक हा कार्यक्रम बघतायत, त्यांना शेवटी उत्तर पाहिजे की आमचं पाल्य अशा शाळेमध्ये आहे, आम्ही काय करायचं? आमची तक्रारी डॉक्टर कोरडे म्हणतात तशी आम्हाला तक्रार करायची, आम्हाला तुम्ही अधिकारच नाही दिले, त्याकरता काय करायचं? एकही तक्रार आपल्या विभागाकडे आली नाही आजपर्यंत. मला असं वाटतं की राऊत साहेब याच्यावर अधिक चांगलं बोलतील की पालक शिक्षक संघटनांनी जागरूक होणं हे अत्यंत महत्वाचं आहे. पालक शिक्षक संघटना जर घाबरून राहत असतील, पालक शिक्षक संघटना तक्रारच शाळेविरुद्ध करत चिंदरकर साहेब, मी नसतील तर येतो त्याच्यावर आपल्याकडे. शासनाने काय ऍक्शन घ्यायची? नाही पण पालक शिक्षक संघटनेचा रोल महत्वाचा नाहीये का? नाही, मला असं ज्या वाटतं, शाळेमध्ये डॉक्टर खरात तुमच्या आपण मुलांनी इतकं प्रवेश सुंदर घेतलेला म्हणतायत, आहे, हे सत्य असलं तरी सुद्धा मला असं वाटतं इथले पालक आणि जे कार्यक्रम बघणारे पालक आहेत हे मान्य करतील की पालकांच्या मनामध्ये अनेक शाळांच्या बाबतीत दहशत आहे. हे शहरामध्ये तर होतच आहे की जर आमच्या विरुद्ध तक्रार केली, डॉक्टर कोरडे तुमच्याकडे असे पुरावे असतील, माझ्याकडे आहेत, एक प्रकरण सांगू फक्त आपल्या एक. पाल्यांना धमकी देतात की जर आमच्या तक्रार केलीस तर तू पास होणार नाहीस. चिंदरकर साहेब आपलं काय म्हणणं आहे? पहिली गोष्ट, एक प्रकारे ह्या संदर्भात अविश्वास दाखविला जातोय. पालक जे निवडले जातात ते प्रत्येक वर्गातून एक एक प्रतिनिधी निवडला जातो आणि ते जे पालक निवडतात तो आपला आवाज व्यवस्थित पोचवू शकेल अशाच व्यक्तींना निवडतात. आणि ज्या ज्या वेळेला फी वाढीची जी संबंध येतो त्यावेळी पहिल्यांदा पालक शिक्षक ह्या संघात तो मांडलं जातं आणि का फी वाढवतात याच्या संदर्भात चर्चा होते. परंतु असं कधीच घडत नाही की त्यांच्या जर एखाद्या पालकाने आवाज उठवला त्याच्या सूडबुद्धीने त्याच्यावरती कारवाई केली किंवा नापास केली जाते, कारण अशा प्रकार करेल तर ते शिक्षकच नाही. अशी आपल्याला ह्या अशी कार्यक्रमात घटना त्यांना मी संधी देता येत नाही मी म्हणून मुंबई नावं घेता येत मुख्याध्यापक नाही. संघटनेचा अशी अनेक अध्यक्ष शाळा मुंबईमध्ये आहेत मी ज्या मुंबई लोकांच्या मुख्याध्यापक 50 संघटनेचा शाळा ज्या अध्यक्ष लोकांच्या होतो, आहेत त्या काळामधली गोष्ट सांगतोय. एकही अद्याप अजूनही त्या शिक्षण याच्यामध्ये मुंबई मुख्याध्यापक संघटनेमध्ये मी आहे सल्लागार म्हणून, तर अद्याप एकही अशी घटना आलेली नाही की पालक घटना झाली नाही की तक्रार आलेली नाही. तक्रारच आलेली नाही.
आमच्यापर्यंत तक्रार आली तर आम्ही या ठिकाणी काही आमच्या मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे लोक इथे हजर आहेत. तेही सांगतील. आपण खासगी विना अनुदान शाळांबद्दल बोलतो आहोत की जिथे अशा प्रकारच्या तर हमखास धमक्या दिल्या जातात. मला यासाठी आणखीन स्पष्टीकरण द्यायची गरज नाही. डॉक्टर कोरडेंनी त्यांच्या हास्यावरून लक्षात आलं की त्यांना कळलं कोणाबद्दल मी बोलतोय. ज्यांच्या अनेक डझनानी शाळा मुंबईमध्ये चालतात अशा संस्थांमध्ये धमक्या दिल्या जात नाही, डझनानी शाळा चालतात त्या तर धमक्या देतातच, पण गल्ली बोळातून प्रत्येक राजकीय पक्षाच्या तालुका अध्यक्षाच्या शाळा आता झालेल्या आहेत. उल्हासनगरच्या एका शाळेच्या 7 पालकांनी आमच्याकडे तक्रार केली होती की 3,000ची फी 7,000 झाली आहे. आम्ही शिक्षणाधिकाऱ्यांकडे त्या पालकांना घेऊन गेलो. त्यांनी फी रिसिट्स आणल्या नव्हत्या. आम्ही त्या शिक्षणाधिकाऱ्यांशी बोललो. त्या फी रिसिट त्या शिक्षणाधिकारीकडे आल्यानंतर त्यांच्या प्रिन्सिपलकडे त्या 7च्या 7 रिसिट गेल्या. त्यातल्या 6 जणांना दम दिला. 6 जण मागे हटले. एक पालक फक्त राहिला. अर्धा मिनिट द्या मला फक्त. त्या पालकांनी आम्हाला फोन केला, मला एकट्याला तक्रार करायची आहे. इथून माझा एक कार्यकर्ता पाठवला. कार्यकर्ता तिथे पोहोचेपर्यंत ती बाई पुन्हा म्हणत होती की मला तक्रार करायची नाही. आणि कारण काय दिलं की माझा नवरा रात्री 1:30-2 वाजता परत येतो, त्याला काहीतरी करतील. या विना अनुदानाच्या धोरणामुळे अशा प्रवृत्तीची लोक शिक्षण क्षेत्रात आलेली आहेत. त्याचा विचार तोच माझ्याही मनात प्रश्न होता. राऊत साहेबांना मला विचारायचं, समजा पालक शिक्षक संस्थेमध्ये संघटनेमध्ये हा प्रश्न आला नाही, त्यांनी ठरवलं की नाही आपण मांडायचा, पुढे तक्रार करायची नाही संचालनाकडे, तर वैयक्तिकरित्या पालक करू शकतात की नाही तक्रार? वैयक्तिकरित्या त्यांना कुठेही जाण्याचा अधिकार आहे. ते वर्तमानपत्राकडे जाऊ शकतात किंवा शिक्षण खात्याकडे जाऊ शकतात. बरेच पालक निनावी अर्ज सुद्धा करतात, लक्षात ठेवा, आणि दाद मागतात. प्रश्न असा आहे की हा जो प्रश्न आता चर्चेने आलेला आहे, तर मुंबईतल्या किंवा सगळीकडच्या शाळा ज्या 90 ते 95% ह्या अतिशय प्रामाणिक काम करत आहेत, लक्षात ठेवा. हे आपल्याला अविश्वास दाखवून चालणार नाही. जे काही 5% काय 2% शाळा ज्या राहिलेल्या आहेत त्या कुठल्या शाळा आहेत? ह्या 5 ते 10 वर्षामध्ये जे कोणीतरी सत्तेमध्ये आहेत, कोणाकडे तरी एक जास्त पैसा आहे, तो कुठेतरी आपल्याला घालवायचा आहे, तो लावायचा आहे, अशा ते लावलेल्या ज्या शाळा असतील ना, अशा 2 ते 3% शाळा ज्या असतील कदाचित, तर त्याच्यामुळे 95% शाळांना दोष देणं, आणि माझं असं प्रामाणिक मत आहे, अजूनपर्यंत शाळावर, शिक्षकावर आणि मॅनेजमेंटवर 95% पालकांचा विश्वास आहे. कारण ते दररोज शाळेत येतात, जातात, पेरेंट्स मिटिंगला हजर असतात आणि खुली चर्चा केली जाते. नाही, मला असं राऊत साहेब, आपण हे वैयक्तिक घेतात, ह्या जेव्हा तक्रारी येतात ह्या पण अनुभवातून दिलेल्या आहेत. मी पत्रकार म्हणून सुद्धा अशा गोष्टी आम्ही जिथे शक्य झाले तिथे वाचा फोडले. जिथे लोक, जसं डॉक्टर कोरडे म्हणतात, समोर कोणी यायला तयार नाही, कागदोपत्री पुरावा असून सुद्धा स्वतः कंप्लेंट करायला तयार नाही, त्यांच्याबद्दल असतं. पण अशा प्रकारच्या घटना घडतच नाहीत. मग ते 5% असतील की 95% असतील हा प्रश्न वेगळा. आपण सरसगट सगळ्या शिक्षकांना कोणाला दोष देत नाही आहोत, आपण सर्व संचालकांनाही दोष देत नाही. 5 बोटं आहेत, ही काय सगळी सारखी नाही, तर एखादं बोर्ड खाली किंवा वर असणार नाही ना. पण हे शिक्षणाच्या बाबतीत हे चांगलं नाही ना. एक बोट 2 इंचाचं नाही चालणार. कुठेतरी असं घडत असेल म्हणून सगळ्यांना दोष देऊन एक डॉक्टर बोलतायत, आता काय करणार आपण? पण मला एक सांगा डॉक्टर कोरडे, आता ही जी फी वाढ होणार आहे त्याच्या समितीबद्दल सगळ्यात पहिले त्या परिपत्रकातली भाषा बघा. त्यांचा असलेल्या फीला कुठलाच आक्षेप नाहीये. ती फी बरोबर आहे की नाहीये हे बघायचंच नाहीये सरकारला. याच्या पुढे फी वाढवायची असेल तर आमच्या समितीकडून वाढवून घ्यावी, हे सरकारचं म्हणणं आहे. या परिपत्रकाचा मला जो अर्थ समजला तो असा आहे. आणि हे परिपत्रक सुद्धा जेव्हा कोर्ट अशा प्रकारचं काहीतरी करा तेव्हा सांगतं, तेव्हा सरकार नेमतं. 6 वर्ष सरकारने या सगळ्या खासगी शाळांना अनिर्बंधपणे लूट करून दिली. या सरकारचं धोरणच शिक्षण हा एक विकाऊ वस्तू करण्याचं आहे आणि त्या धोरणाला कडाडून विरोध करायला पाहिजे. पण आता ही समिती तर गठन केली आहे, त्याची पहिली मीटिंग केव्हा होणार आहे? त्याच्यावर मी बोलतो. आतापर्यंत त्या 6 मीटिंग झालेल्या आहेत. त्यामध्ये 3 मीटिंग्समध्ये डॉक्टर कुमार बनसल्या होत्या आणि त्याच्यामध्ये नॉर्म्स ठरवले जात आहेत. ती चांगली एक विशिष्ट आदर्श शाळा चालवत असताना कोणकोणत्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत, त्याच्यावर ते खर्च कोणकोणते आहेत, या सगळ्याची चर्चा करून या कमिटीने मग सरकारला रिपोर्ट द्यायचा. तो रिपोर्ट दिल्यानंतर तो वेबसाईटवर सरकार टाकणार आहे आणि पालकांच्या किंवा काही समाजसेवक आहेत किंवा शिक्षण तज्ज्ञ आहेत त्यांच्या सूचना ते मागवणार आहेत. आणि त्याच्याकरता एक कालमर्यादा ठरलेली आहे का? एक महिना ठरलेला आहे माझ्या माहितीप्रमाणे. हायकोर्टात किंवा परत आपल्याला जायचं आहे?
हायकोर्टाला रिपोर्ट सादर करायचा आहे. आता जी समिती आहे ती शुल्क निश्चित करण्यासाठी जे सूत्र ठरवायचं आहे त्यासाठीच आहे. एकदा हा रिपोर्ट इंटरनेटवरती जाहीर झाला त्यानंतर तक्रारी आणि सूचना प्राप्त झाल्यानंतर त्याचा पुन्हा विचार कारण केला आतापर्यंत जाईल. सरकारने त्याच्यावर कारवाई केली नाही म्हणूनच हायकोर्टाने त्याबद्दलही ताशेरे मारले आहेत की तुम्ही आपण म्हणून आता तात्पुरती स्थगिती उठवलेली आहे की तुम्हाला फी वाढवता येते तोपर्यंत. पण खासगी शाळांना आपण ही चर्चा अशीच चालू ठेवणार आहोत एक छोट्याशा विश्रांतीनंतर. सपट चहा लोकमानस. असम की खास 5 पत्तियों से बनी हुई परिवार फैमिली ब्लेंड। हम एक्सपर्ट्स भी सुर्र के पीते हैं ताकि मुंह में पूरा स्वाद खिले। सुर्र के पियो। जब 5 पत्तियां मिले परिवार का स्वाद खिले। परिवार चाय। सपट चहा लोकमानस. सपट चहा लोकमानसमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. आपला आजचा विषय शिक्षण धोरण आणि बाजारीकरण. आपल्याकडे जे ऑडियन्समध्ये मंडळी आहेत आपण त्यांच्या मनातले काही प्रश्न घेऊया. आपण आपलं नाव सांगा आणि प्रश्न विचारा. बसूनच आपलं नाव सांगा. मांगर, चेंबूर हायस्कूलमध्ये सुपरवायझर आहे. माझा प्रश्न असा आहे की आपल्याकडे जे विविध बोर्ड आहेत SSC, CBSE, ICSE या बोर्डांमध्ये फार मोठी तफावत आहे. म्हणजे त्यांच्या सिलेबसमध्ये, इव्हॅल्युएशनमध्ये, तर यामध्ये समानता नाही काढता येणार. अतिशय चांगला प्रश्न आहे डॉक्टर खरात. अतिशय उत्तम प्रश्न आहे मॅडम. आपल्याकडे CBSE, ICSE, IB या IGCSE अशा विविध मंडळांच्या संलग्नित शाळा आपण सुरू करायला शासनातर्फे नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट देत असतो आणि यांचे प्रत्येक मंडळाच्या अभ्यासक्रमामध्ये वैविध्यता आहे. या वैविध्यतेचा अभ्यास करून आपल्या राज्य मंडळाचा देखील यामध्ये एक प्रकारचं समानता आणता येईल किंवा कसं या संदर्भात आमची चर्चा सुरू आहे. राज्य मंडळांमध्ये देखील मान्यता देताना आपण त्याचा आधी विचार करता की त्यांचं सिलेबस काय आहे त्यांचे त्या ऑथॉरिटीज सेपरेट आहेत. आता उदाहरण असं झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये मुंबई सारख्या ठिकाणी तर अनेक IBचा आपण उल्लेख केला IB स्कूल आलेले आहेत. आता माझ्या माहितीप्रमाणे माझी माहिती चुकीची असू शकते मला पालकांकडून कळलेलं जे आहे की ह्यांची पाठ्यपुस्तकं ही विदेशातून येतात. तर त्या अशा पुस्तकांमध्ये महाराष्ट्रामध्ये कोणी शिवाजी म्हणून होते देशामध्ये महात्मा गांधी होते ह्यांचा उल्लेख 1-2 पॅरेग्राफमध्ये असतो पण त्यांना त्याच्याशी काही घेणं देणं नसतं. तर अशा प्रकारचं शिक्षण आपण आपल्या मुलांना देणं. अनेक आपले राष्ट्रपुरुष आहेत त्यांची माहिती नसते आपल्या इकडच्या भूगोलाची माहिती नसते आणि त्यांना एक डिग्री मिळते. आपलं काय म्हणणं आहे? नाही यामध्ये मला असं वाटतं की वेगवेगळ्या प्रकारची सिस्टीम वेगवेगळ्या प्रकारची अभ्यास मंडळं ही सिस्टीममध्ये असली पाहिजेत कारण जेणे की आपल्याला एक स्पर्धात्मक दृष्टीने यांच्याकडे पाहता येऊ शकतं. आज सेंट्रल बोर्ड तर्फे जी NCERTची पुस्तकं लागू केलेली आहेत ती अतिशय चांगल्या प्रकारची IBचा अभ्यासक्रमाचा तुमचा मुद्दा माझ्या लक्षात आला आहे. परंतु IBचे देखील अभ्यासक्रम आपण पाहिला तर अतिशय इंटरनॅशनल लेवलचं एक्सपोजर हे त्यातून आपल्या मुलांना मिळत आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझं वैयक्तिक मत तुम्हाला जर सांगायचं झालं तर आजकाल मुलगा कोणत्या शाळेत शिकतो हे जास्त महत्त्वाचं झालंय. तो काय शिकतो याच्यापेक्षा. त्यामुळे तो जर काय शिकतो हा जर आपण विचार केला तर त्यानुसार शाळांची निवड ही पालकांना अतिशय चांगल्या पद्धतीने करता येईल. आणि माझ्या मताचा विचार केला तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या स्पर्धात्मक मंडळ आणि विविध अभ्यासक्रम हे आपल्या सिस्टीममध्ये उपलब्ध असले पाहिजे. पण आपण जे मगाशी म्हटलं आता की कोणत्या शाळेत शिकतो हे महत्त्वाचं वाटतं हे आपलं वैयक्तिक मत की हे समाजातलं मत आहे? एक हल्ली असंच झालंय की कोणत्या शाळेत शिकतो हे अधिक महत्त्वाचं झालं. असे अनेक मंडळी आहेत आत्ताच्या सुद्धा आपली सिव्हिल सर्व्हिसेस ज्या झाल्या त्याच्यामध्ये IAS आणि IPSच्या परीक्षा पास होणारी जी मुलं होती ही अतिशय कोणत्या तरी ग्रामीण भागातल्या शाळेतून शिकून आलेली आहेत की जिथे एखाद्या वेळेस मास्तरही रोज पोचत नव्हता. तर ती व्यक्ती हे सगळे चांगले हुशार मुलं मुली आपल्याकडे दिसतात हे कोणत्या शाळेत शिकले त्याला महत्व नव्हतं. त्याला महत्व असं तुम्हाला वाटतं? काय शिकतो हे महत्वाचं. मुलासाठी शाळेची निवड करताना तो काय शिकतो हे पाहिलं पाहिजे. आणि त्याहीपेक्षा मला एक सांगा आपण एक शाळा चालवता IB स्कूल बद्दल मी जो उल्लेख केला ह्या शिक्षिकेने जो विचारला त्या संदर्भात बोलतोय ज्याचा आपल्याला ज्या इतिहासाचा ज्या भूगोलाचा आपल्या विद्यार्थ्यांना काही संबंधच नाहीये आणि ज्याचा संबंध आहे तो शिकवला जात नाही. आपलं काय म्हणणं? मध्यंतरी शिक्षण मंत्र्यांच्या समवेत एक सभा झाली आणि त्यावेळेला रुईया कॉलेजचे प्राचार्य पेडणेकर सुहास पेडणेकर यांनी हा प्रश्न मांडला की ॲडमिशनच्या संदर्भात जो 11वीचा प्रॉब्लेम होतो त्यावेळी की ह्या सर्व ज्या बोर्ड्स आहेत त्या बोर्डचा अभ्यासक्रम एक असावा
हे ज्यावेळी त्याने मांडलं त्यावेळी बहुतेकांचं मत ठरलं होय, पण माझं स्वतःचं मत मात्र त्या काळात मी मांडू शकलो नव्हतो, कारण पुढे गेलं की असं करणं योग्य ठरणार नाही. कारण मगाशी तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलात की शिवाजी महाराष्ट्राचा इतिहास शिकताना शिवाजी महाराजांबद्दल योग्य ती माहिती असलीच पाहिजे. शाहू आंबेडकर फुले यांच्याबद्दलची माहिती असलीच पाहिजे. त्यांच्या विचारांचा या ठिकाणी उल्लेख व्हायलाच पाहिजे आणि ते विचारधन आपण आपल्या पाया बनवण्याकरता त्याच्यापुढे तुम्हाला पाहिजे ते शिका तुम्ही. म्हणूनच हे जे अभ्यासक्रम एक आणणं यापेक्षा त्यांच्या परीक्षा पद्धती, आता एक चांगली गोष्ट केली आहे की त्या शाळांमध्ये त्या बोर्डांच्या ओरल व्हायच्या. आज आपल्या SSC बोर्डानं ओरल आणलेली आहे, 20% किंवा 20% जी ओरल आणलेली आहे त्याचा फायदा नक्कीच होतो. त्यापेक्षा आणखीन एक महत्वाचा प्रश्न आहे. पोटे साहेब, मी आपल्याकडे येतो. पोटे साहेब, मी आपल्याकडे बरेच लोकांना संधी द्यायची आहे. पोटे साहेब, मला एक सांगा की संस्कारक्षम शिक्षण म्हणजे ज्याला व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन म्हणतात, ह्याची तरतूद आपण किती केलेली आहे महाराष्ट्र शासनाने? कारण अनेकदा असं वाटतं की विद्यार्थ्यांवर जे संस्कार व्हायला पाहिजे ते होत नाही. मूल्य शिक्षण, व्यक्तिमत्व विकास असे विषय आपण अंतर्भूत केलेले आहेत. प्रोजेक्ट पद्धतीचा आता जसं चिंदरकर सर म्हणाले तसं आपण प्रकल्प पद्धती सुद्धा याच्यात आणलेली आहे की जेणेकरून विद्यार्थी स्वतः त्याने प्रकल्प केले पाहिजे, स्वनिर्मिती केली पाहिजे. या दृष्टीने शासनाचे खूप प्रयत्न आहेत. आणि जसं तुम्ही अगोदर बोललात ना की ह्या अमक्या बोर्डाचा हा अभ्यासक्रम असा आहे, त्याचं मूळ काय आहे की महाराष्ट्र शासन फक्त या शाळांना NOC देतं आणि त्या बोर्डाचा अभ्यासक्रम ते बोर्ड त्यांची बोर्ड ऑफ स्टडी जी स्वतंत्र आहे ते ठरवतं. पण जेव्हा सर्वांगीण सगळ्यांचा एकत्र विचार करून जेव्हा काही निर्णय होईल त्यावेळेला ते शक्य आहे. पण संस्कारक्षम शिक्षक आहे आणि शिक्षण आहे आणि ते राबवणारे चांगले शिक्षकही आहेत. आणि म्हणून मी नेहमी म्हणत असतो की शिक्षक एक जप असतो, ते एक तप असतं, ते एक व्रत असतं, आयुष्यभर जपायचं असतं. खरंच शिक्षक काय असतो असे शिक्षक आहेत. म्हणून तुम्ही आपण आपल्या ऑडियन्स कडून आणखीन काही प्रश्न घेऊया. आपण असं करू 2-4 प्रश्न एकदम घेऊया. आपलं नाव सांगा आणि प्रश्न विचारा. अविनाश तांबे, चेंबूर एज्युकेशन सोसायटीचा सेक्रेटरी. आपल्याकडे SCRT आणि NCT असे 2 एक मोठ्या संस्था आहेत की ज्या सिलेबस वगैरे करतो. हे जे काही बोर्ड आहेत त्याच्याशी संलग्न करून कधी एखादा प्रयत्न केला आहे का की सगळ्यांचा सिलेबस किमान काही गोष्टी आहेत प्रादेशिक भाग असतील तो वेगळा सोडा, पण सायन्स, मॅथमॅटिक्स, इंग्लिश किंवा भाषा एक अशा कमान 3 सब्जेक्ट कॉमन ठेवावे आणि त्याचा परिणाम सुद्धा इतर वेळेस घेताना लक्षात घ्यावा की ज्याच्यामुळे पुढे प्रवेशाला कुठे त्रास होणार नाही. असा कधी प्रयत्न झालाय का की धोरणात्मक? आपण दुसरा प्रश्न घेऊया. आपलं नाव सांगा आणि आपलं नाव सांगा. परशुराम बहुरे, माईक जरा सरळ धरा. परशुराम बहुरे, औरंगाबादचा आहे मी. मला मॅडमने मगाशी सांगितलं की महाराष्ट्रात जवळपास 70,000 शाळा आहेत. तर ह्या शाळांच्या मान्यतेबाबत शासनाचं सध्याचं धोरण काय आहे? शाळांच्या मान्यता ह्या किती प्रकारच्या आहेत आणि त्या संदर्भात त्याचं आपण उत्तर थोडक्यात घेऊ. सगळं माहिती देत म्हटल्यास तर आपला कार्यक्रमच संपून जाईल. आपलं नाव सांगा. रमाकांत पांडे, बन्सीधर स्कूल वडाला. माझा प्रश्न आहे, शासन जेव्हा IB सारख्या इन्स्टिट्यूशन्सला NOC देतात तेव्हा काही अटी लावतात का की तुम्ही आमचे लोकल हिस्ट्री, लोकल जिओग्राफी वगैरे तुम्ही इन्क्लूड करा, हे ते शासन करतो का? ठीक आहे. आपलं नाव सांगणे प्रश्न. आय एम मिसेस डिसोजा, रोजी डिसोजा फ्रॉम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालय विक्रोली एंड माइन इज इंग्लिश मीडियम. हिंदी किंवा मराठी? हिंदी में बोल सकते. हिंदी मध्ये तरी विचारा. परमानेंटली अनएडेड स्कूल है मेरा, तो पालक पेरेंट्स का फीस से स्कूल चलता है और मोस्टली 50% BC स्टूडेंट्स है. सो गवर्नमेंट उनका फीस बराबर टाइम पे नहीं देता है एंड इट इज़ वेरी डिफिकल्ट टू रन द स्कूल. सो व्हाट इज द सोल्यूशन फॉर दिस? आपण असं करू, ह्या प्रश्नांची उत्तर घेऊ. जो पहिला प्रश्न होता तांबे साहेबांचा त्याच्याबद्दल मला वाटते डॉक्टर खरात आपण सुरुवातीलाच त्या दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तरात म्हटलं होतं की अशी समिती गठन होते. आणि जो तिसरा प्रश्न होता पांडेंचा त्याचंही आपण मला वाटते पोटे साहेब उत्तर दिलं होतं की आम्ही फक्त NOC देतो, त्यांचं सिलेबस आम्ही आत्ता ठरवत नसतो. त्यामुळे आपल्याकडे आता 2 प्रश्न आहेत ज्याच्याकडे लक्ष द्या की भगुरेंनी जे विचारलं की कोणत्या तत्वांवर तुम्ही परवानगी देता शाळा उघडण्याकरता, त्याचे काही निकष असतात का? आपण थोडक्यात सांगितलं तर बरं होईल. शाळांना जी परवानगी दिली जात असे ते कायम विनाअनुदान तत्वावरती आम्ही 2002 पासून देत होतो.
परंतु आता नुकतीच जे कॅबिनेट डिसिजन झाला 16 जून 2009ला, त्यामध्ये प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या परवानगी आदेशामध्ये जो कायम शब्द होता तो कायम शब्द वगळलेला आहे. आणि मला असं वाटतं की हा अतिशय ऐतिहासिक निर्णय शासनाने घेतलेला आहे की या सर्व शाळांना अनुदान शासन उपलब्ध करून दिलं जाईल. आणि एकदा ह्या शाळा अनुदानावर आल्या की आपल्या नियमांनुसारच फी या शाळांना घेणं बंधनकारक राहील. आणि बरेचसे आज जे इश्यू आहेत कायम विना अनुदानात शाळांमधून जी लूट होते आहे ते बरेचसे इश्यू यातून मार्गी लागू शकतात. नवीन शाळा परवानगी संदर्भामध्ये देखील त्यांचा एक प्रश्न होता की प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अशा आपण प्रस्ताव मागवत असतो शाळांचे, त्यांना परवानगी देत असतो. पण त्याचे काही निकष ठरलेले आहेत, किती किलोमीटरमध्ये वगैरे, आणि त्यानुसार आपण राऊत साहेब मला एक सांगा, डिसूजाबाईंनी जो प्रश्न विचारला की खाजगी विना अनुदान शाळा चालवतात आणि पालक फी आणून देत नाहीत, मग अशा वेळेला शाळा कशी चालवावी? तो प्रश्न असा आहे की विनाअनुदान शाळामध्ये एका शाळेमध्ये 1250 विद्यार्थी आहेत, त्यामध्ये 600 विद्यार्थी मागासवर्गीय आहेत. 600 विद्यार्थ्यांची फी येते. 600 विद्यार्थ्यांची फी ही गव्हर्नमेंटने द्यायची असते. 2003मध्ये TA पै विरुद्ध कारवार हा जो 11 जजचा जो निकाल लागलेला आहे त्याच्यामध्ये स्पष्ट असं म्हटलेलं आहे की ही फी ही सरकारने द्यायला पाहिजे. 2003च्या नंतर मी ज्यावेळेस संबंधित खात्याच्या मिनिस्टरला भेटलो किंवा त्यांची चर्चा केली, असेंब्लीत चर्चा केली, परिषदेमध्ये चर्चा केली, त्यावेळी त्याने असं उत्तर दिलं की 2003च्या नंतर ही फी कशा प्रकारे द्यावी याबद्दलचं पहिलीपासून 10वीपर्यंत धोरण हे निश्चित झालेलं नाही. त्यामुळे ह्या शाळांची फी मला देता आली नाही किंवा देता येऊ शकली नाही. यापुढे त्याचा आपण निश्चितपणे आपण विचार करू. म्हणजे अशा प्रकारे सध्या परिस्थितीत त्यांनी काय करावं? त्यांच्याकडे फी येत नाहीये आणि त्यांना शाळा आणि मग त्यांना मॅनेजमेंटकडे जावं लागतं आणि मॅनेजमेंट किती सफर करणार आहे त्या बाबतीमध्ये, आणि मग मॅनेजमेंटना पालकापर्यंत जावं लागतं. पालक काय म्हणतात, पण तुम्ही आमच्याकडून फी घ्यायची नाही. म्हणजे थोडक्यात असं झालं, म्हणूनच आपण सरकारवर अवलंबून राहावं आणि अनुदानित पालक असं म्हणतात तुम्ही आमच्याकडे फी मागायची नाही, तुम्ही सरकारची मांडायचं आणि ती फी तुम्ही मिळवणं अत्यंत आवश्यक आहे. आणि सरकार असं दुर्लक्ष करतं. व्यवसायात्मक शिक्षणासाठी 2003मध्ये त्यांनी कमिटी हे केली, नियुक्त केली आणि व्यवसायात्मक शिक्षणाची फी निश्चित केली, पण पहिलीपासून 10वीपर्यंतच्या किंवा 12वीपर्यंतच्या फी निश्चित न केल्यामुळे हा प्रश्न असा अधांतरी आहे. आपण ऑडियन्सकडून आणखीन काही प्रश्न घेऊया. आपण नाव सांगा आणि प्रश्न विचारा. माझं नाव काजमिल गोवेस, मी दैसरून आलोय. मॅडम तुम्ही म्हणाले आता शासनाने कायमस्वरूपी हा शब्द जो काढला आहे त्याच्यानंतर जे तुमचं अनुदान मिळणार आहे ते कशा टप्प्याने असणार, म्हणजे 2, 3 आणि किती वर्षांना होईल ते सगळं? शासन निर्णय आता लवकरच निर्गमित केला जाईल, त्याच्यामध्ये आपल्याला याचे सर्व डिटेल्स उपलब्ध होतील. अजून तसा निर्णय आता कॅबिनेटचा डिसिजन झालाय, GR इश्यू मला याच्यावर एक निवेदन करायचं आहे. 2004 पासून महाराष्ट्रातल्या एकाही शाळेला वेतनातून अनुदान मिळालेलं नाही. ते साधारणपणे 600 कोटी रुपये आहे आणि शिंदे कॉलेजचं 400 कोटी रुपये आहे. अशा 5 वर्ष या शाळा विनाअनुदान चाललेल्या आहेत. दैनंदिन त्यांचे खर्च भागवणं फार कठीण झालेलं आहे. आलेली फी बँकेत भरावी लागते. दररोजच्या खर्चाला एकही पैसा शिल्लक. आपण आणखीन काय प्रश्न? आपलं नाव सांगा. माझं नाव सुधाकर रोहकले, मी विक्रोळीहून आलेलो आहे. माझा प्रश्न असा आहे की शिक्षण सेवक योजनेबाबत शिक्षकांमध्ये अतिशय असंतोषाची भावना आहे. त्याबाबत शुल्क फी निश्चिती समिती किंवा शासन दरबारी काही फेरविचार करण्याचं प्रयोजन आहे किंवा नाही? आपण तुमचाही प्रश्न घेऊया. नमस्कार, मी विठ्ठल कुसाळे. आजच्या या कार्यक्रमाच्या शीर्षकाप्रमाणेच शिक्षणाचं आज बाजारीकरण होते की काय अशी शंका होते आहे किंवा येते आहे. पूर्वीच्या काळी जे उच्चभ्रू लोक होते त्यांना शिक्षण मिळत होतं आणि आज देखील ज्याच्याकडे पैसा आहे असा वर्ग वेगवेगळ्या सुविधांना सुसज्ज असलेल्या विद्यालयात, महाविद्यालयात प्रवेश मुलांना घेता येतो. मग गोरगरिबांना जायचं कुठे, हाही प्रश्न फार महत्त्वाचा आहे. आपण एक शेवटचा प्रश्न तुमचा घेऊया. माझा प्रश्न खराच सरांना आहे. मी एक स्टुडंट म्हणून मी प्रश्न विचारतोय. खरंच तर तुम्हालाही ठाऊक आहे की सरकारच्या ज्या कमिटी आहे किंवा त्याच्या शुल्क समिती ज्या बनवल्या जातात किंवा तत्सम ज्या तपासणी शुल्क आहे सगळा एक फार्स असतो आणि यांचा एक फक्त एकच उद्देश असतो की प्रायव्हेटायझेशनला कसं वाढवता येईल. तर का तुम्ही या सगळ्या फार्सला बळी पडता आणि का वारंवार त्या सरकारकडे मागणी करता? तुम्ही सरळ
निश्चित करा की सरकारला प्रायव्हेटेशन करायचं आहे आणि सरकारला निजीकरण करायचं आहे आणि आम्ही सरकारकडे ही मागणी करू की सरकारने स्वतःच्या शाळा काढाव्या, चांगल्या असतील, उपयोग असतील. ठीक आहे, आपण ही चर्चा अशीच चालू ठेवणार आहोत. या प्रश्नांची उत्तरं आपण एका छोट्याशा विश्रांतीनंतर घेणार. सपट चहा लोकमानस. सपट चहा लोकमानसमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. आपला आजचा विषय शिक्षण धोरण आणि बाजारीकरण. आपल्याकडे ब्रेकच्या आधी जे प्रश्न आले होते ते आपण त्याची उत्तरं घेऊया. पहिल्या प्रश्नाचं तर आपण उत्तर दिलेलंच आहात की त्याचा GR निघायचा आहे, अनुदान कोणत्या कोणत्या टप्प्याने येणार आहे. शिक्षण सेवकाच्या संदर्भात होतं पोटे साहेब. शिक्षण सेवकाच्या संदर्भामध्ये प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावरती शिक्षण सेवक योजना लागू झालेली आहे. 6वा वेतन आयोग आता लागू केलेला आहे आणि 6व्या वेतन आयोगामध्ये जी वेतन श्रेणी वाढवलेली आहे तशाच पद्धतीनं हे मानधन वाढवण्यात येईल का, अशा प्रकारचे अभिप्राय शासनाने संचालनालयाकडून मागवलेले आहेत आणि त्याच्या संदर्भातली फाईल मूव्ह झालेली आहे. शासन धोरणात्मक निर्णय घेणार आहे. जो शेवटचा प्रश्न होता एक त्याच्या आधीचा, की त्यांचं म्हणणं होतं की गोरगरिबांनी कुठे जावं. मला वाटतं पोटे साहेब त्याचं उत्तर आपण आधी दिलं होतं. बघा, ह्या इंग्लिश मीडियम अनुदान धोरणाचा सरळ साधा अर्थ आहे, पैसे असतील तर शिका आणि पैसे असतील त्यांनी शिका. 1966च्या कोठारी कमिशनचं दुसरी शिफारस आहे जी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने मान्य केली आहे की कॉमन स्कूल अँड कॉमन करिक्युलम, म्हणजे जी शाळा तुमच्या घराच्या जवळची असेल ती तुमची शाळा आणि सगळ्यांना एक अभ्यासक्रम. हे जसं काही आम्ही काहीतरी नवीन शोधून काढतोय अशा पद्धतीने शासन जे बोलतंय ते अत्यंत चुकीचं आहे. थोडक्यात उत्तर द्यायचं तर ह्याचं उत्तर असं आहे की या शासनाला पहिले शिक्षण काही विशिष्ट वर्गापुरता मर्यादित होतं, ते आता फक्त श्रीमंतांपुरता मर्यादित करायचंय आणि ज्याच्याकडे जसा दाम असेल तशा प्रकारचं शिक्षण त्याला मिळेल. रेल्वेमध्ये व्यवस्था असते ना वेगवेगळी, तशा प्रकारे या शासनाची व्यवस्था आहे. मला सगळे त्या संदर्भातलं राऊत सरांनी उत्तर वेगळं मगाशी दिलं होतं. एक मला सगळे तो प्रश्न त्यांनी चुकून तुमचं नाव खरात म्हणून घेतलं. राऊतांना प्रश्न आहे की जर सरकारकडे परत परत जावं लागतं आहे तर मग सरकारवरच जबाबदारी का टाकत नाही अनुदानाच्या संदर्भात. एक सरकारने एक गोष्ट करावी, आम्हाला हे शिक्षण जमत नाहीये, म्हणजे 5वी ते 10वी पर्यंत स्पष्ट लोकांना सांगून टाकावं, मग संस्था आणि पालक त्याचा निर्णय घेऊन चालतं. पण आता असं होत आहे, सरकार निर्णय घेत नाही, बराबर शिक्षण संस्थांना परमिशन दिल्या जात नाही. त्यानंतर शुल्क समितीला फी ही निश्चित केली जात नाही. पण गेल्या वर्षी 1800 साधारणपणे शाळा दिल्या, किंवा या वर्षी गेल्या वर्षी काही विनाअनुदान ज्युनियर कॉलेजेस दिली, विनाअनुदान दिली, तुम्हाला कॉलेजेस दिली, रस्त्यावरच्या मुलांना आम्ही शाळेमध्ये आणलं, पण त्याची फी किती आम्ही ठरवलेली आहे असं सरकारने कुठेही जाहीर केलं नाही. पोटे साहेब आपलं काय म्हणजे या बाबतीमध्ये सरकार फक्त पालकांना खुश करतं, आम्ही तुमची व्यवस्था केली, त्या मुलाची बसण्याची व्यवस्था काय आहे, त्याची फी किती असणार आहे, मग त्याचा केव्हा केव्हा काही टक्का पोटे साहेब तुमच्या जाण्या अगोदर एका मिनिटात आपण चंद्रकर बोला, याच्यामध्ये काय त्यांचं ऐकून घेऊया मग तुम्ही उत्तर द्या. मगाशी एका विद्यार्थ्यांनी म्हटलं की शाळा सरकारने चालवाव्यात. मुंबईत 2 शाळा सरकार चालवते, एक LP स्टेट टेक्निकल आणि RV टेक्निकल. RV टेक्निकलचा रिझल्ट नेहमी कमी असायचा, 10% पेक्षा कमी असायचा, म्हणून सरकारने माझ्याजवळ 3 वर्ष दत्तक म्हणून शाळा दिलेली होती. याचा अर्थ तुम्ही लक्षात घ्या, सरकार चालवू शकेल की नाही. आज मुंबईत 2 शाळा व्यवस्थित चालवता येत नाही, तर आज 1600 पेक्षा जास्त शाळा. पण मला असं वाटतं हे असं मगाशी आपण जसं म्हटलं होतं राऊत सरांनी आणि तेव्हा आपण मान्यता दिली त्या वक्तव्याला की सरसकट तुम्ही सगळ्या शाळांना आणि संस्थांना दोष देऊ नका. तसंच मला असं वाटतं सर्व सरकारी शाळांना किंवा सरकारी पैशातून चालणाऱ्या ज्या शाळा असतात, मग त्या महानगरपालिकेच्या असतील, जिल्हा, सरसकट त्यांना दोष देण्याचा अर्थ नाही. एखादी शाळा व्यवस्थित चालली नाही, कारण आज महाराष्ट्रामध्ये आपण शहराचं सोडून द्या, आज कोरडे साहेब किंवा पोटे साहेब माझं चुकत असेल तर मला सांगा, महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी जे आहेत ते आज सरकारी शाळांवरच अवलंबून आहेत. तर अशा प्रकारचं आपण मला असं वक्तव्य करणं हे फार धोक्याचं आहे. नाही, मग त्याचं आपण कारण शोधायला पाहिजे की ते सरकारी शाळा होती म्हणून कमी पडली का, तिथल्या मग तिथल्या संचालक म्हणा, तिथले शिक्षक म्हणा, त्यांना आपण दोष देणार की नाही. पोटे साहेब आपलं काय म्हणणं? माझं असं मत आहे सर की आता कोरडे सरांनी जसं सांगितलं, त्यांचं काय म्हणणं आहे की मग सरकार काही जबाबदारी घेणार आहे की नाही, हे कायम विनाअनुदानित शाळा होत आहेत, हे होत आहेत. माझं असं म्हणणं आहे की आता खेड्यापाड्यापर्यंत अनुदानित शाळा आहेत, हायस्कूल्स आहेत, DED कॉलेजेस आहेत, ज्युनियर कॉलेजेस आहेत. पण एखाद्या पालकाला असं वाटत असेल की मला ह्या माझ्या गावच्या जवळ, माझ्या गावात जे ज्युनियर कॉलेज आहे की मला इथं न शिकवता XYZ ज्युनियर कॉलेजमध्ये जर मला शिकवायचं असेल तर ती त्याची इच्छा आहे ना.
त्याच्यावर आपण रोखू शकत नाही. आणि परत आणखी ते काय म्हणतात की नाही मला इथे फी जास्त भरावी लागते. त्याच्या गावाजवळ जर त्याला सोयी उपलब्ध करून दिलेली असेल तर का त्याने तिथे जाऊ नये? डॉक्टर खरात मला एक सांगा, अभ्यासक्रम एक आहे की सरकारने चालवलेली शाळा, मुंबईचं एक उदाहरण देऊन की सरकारची शाळा व्यवस्थित चालवता येत नाही, आपलं काय म्हणणं आहे? नाही, असं नाही. आज महानगरपालिका, जिल्हा परिषदा, नगर परिषदा यांच्यातर्फे अतिशय चांगल्या पद्धतीने शाळा सुरू आहेत, चांगले निकाल आहेत. आणि यावर्षीपासून तर आम्ही महानगरपालिका, जिल्हा परिषदा यांच्या आर्मी वेलफेअर, पोलीस वेलफेअर यांच्यातर्फे जे काही शाळा सुरू करण्यासाठीचे जे प्रस्ताव आहेत त्यांना 8वी ते 12वी पर्यंतचे वर्ग सुरू करायला परवानगी दिलेली आहे. त्यामुळे कारण खऱ्या अर्थाने कमी उत्पन्न गटातली जी मुलं आहेत ती आज इतर कुठेही खासगी संस्थांकडे न जाता ती शेवटी जिल्हा परिषदा, महानगरपालिका, नगर परिषदा यांच्याचकडे जात आहेत. आणि या मुलांना सर्व शिक्षा अभियानाचे सर्व फायदे मिळावेत प्राथमिक पर्यंत, तसेच माध्यमिक शिक्षणाचे, हाच शासनाचा याच्यामधला हेतू आहे. सिंदरकरांचं जर म्हणणं सत्य असेल, तसं खरं असेल तर डॉक्टर कोडे तुमच्या विरोधाला काय अर्थच नाही ना. मग सरकारला चालवणं जर क्षमता नाही असं. मी परत एकदा सांगतो की शिक्षणाच्या खाजगीकरणाला अजिबात विरोध करता कामा नये. शिक्षण हे खाजगी संस्थांनीच चालवलं पाहिजे. पण या शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये शिक्षण प्रेमी आणि खरीखुरी शिक्षणाची तळमळ येण्यासारखी जर लोक येणार असतील तर सरकारने सर्व शाळा 100% अनुदानित केल्या पाहिजेत. केवळ वेतनेतर अनुदान सुद्धा देणार नाही असं म्हणायचं कारण नाही, हे आमचं म्हणणं आहे. पण सरकारी शाळा सुद्धा व्यवस्थित चालू शकतात. ऑफकोर्स आम्ही स्वतः सरकारी शाळांमधून शिकलेलो आहोत. आपण आणखीन काही प्रश्न पटकन घेऊया, थोडक्यात प्रश्न मांडा आपलं नाव. मी सदानंद परब, चेंबूर हायस्कूलमध्ये सहाय्यक शिक्षक म्हणून काम करतोय. माझं असं म्हणणं आहे की गेली कित्येक वर्ष असं म्हटलं जात आहे की दप्तराचं जे ओझं आहे ते ओझं कमी करावं, पण शासन प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी एखादा नवीन विषय आणतो आहे आणि त्या विषयामुळे त्या विषयाची पुस्तकं घेणं किंवा आता जी पुस्तकं आहेत त्या पुस्तकांच्या किमती किंवा त्या मुलासाठी लागणारं जे साहित्य आहे ते इतकं महागडं आहे की तेवढं घेऊन सगळं मुलांना हे जमणं शक्य नाही. त्याचप्रमाणे SSC बोर्ड सुद्धा फी जी घेतोय 10वीच्या मुलांची ती 260 रुपये यावर्षी फी आहे. 8 दिवसांनी फी भरली तर आणखी 20 रुपये वाढताय. ही फी सुद्धा सर्वसामान्य मुलाला परवडणारी नाही, शेतकऱ्याच्या मुलाला ही फी परवडणारी नाही. आपण त्याचं उत्तर घेऊ. आपलं नाव सांगा. मी बाळासाहेब जाधव, सांताक्रूजच्या पोदार हायस्कूलमधचा प्राचार्य. मला असं म्हणायचं आहे की आपण काही वर्षापूर्वी जर आपण बघितलं तर मराठी माध्यमाच्या शाळांना इंग्रजी माध्यमाची तीव्र स्पर्धा होती, त्यामुळे सगळी मुलं इंग्रजी माध्यमाकडे जात होती. आता असं चित्र निर्माण झालं आहे की इंग्रजी माध्यमाच्या ज्या शाळा आहेत त्यांना CBSE, ICSE या आपण थोडक्यात मुद्दा मांडा आपला. तर त्या ठिकाणी हे चित्र आपलं उलटं करता येईल का असं मला म्हणायचं आहे. ठीक आहे, आपलं एक मत आहे. आपण पहिला जो प्रश्न होता श्रीयुत परमांचा, आपल्याकडे वेळ कमी, आपल्याला आटपता गेला पाहिजे. मला असं वाटतं सरकारी प्रतिनिधींकडून आपण उत्तर घेऊया. श्रीयुत RK नारायणन, प्रसिद्ध लेखक जे राज्यसभेमध्ये, त्यांनी एक छान मुद्दा मांडला होता जो आता परबांनी मांडला की शाळेच्या बॅगेचं वजन कमी करावं. ह्याच्याकरता सरकार काही करते की नाही आणि फी कमी करावी SSCच्या विद्यार्थ्यांना. दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न झालेले आहेत, त्याच्या संदर्भातला शासन निर्णय झालेला आहेत, असे प्रयत्न झालेले आहेत. शिवाय तशा सूचनाही शिक्षणाधिकारी माध्यमिक आणि प्राथमिकनी दिलेल्या आहेत. मला आता त्याची तारीख सांगता येणार नाही. आणि त्यांचा दुसरा प्रश्न जो होता की विद्यार्थी 10वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क जादा द्यावं लागतं. आता ते शिक्षक आहेत, अनेक वेळेला शिक्षकांनी आमच्या पेपरचं मानधन म्हणजे तपासणी मानधन आम्हाला मेहनताना वाढून मिळावा अशी शिक्षकांनी आंदोलनं केलेली आहेत. आता बोर्डाकडे दुसरं काही उत्पन्न नाही, विद्यार्थ्याकडून फी घेतल्याशिवाय ते शिक्षकांना, मॉडरेटरला वगैरे फी कुठून, मेहनताना कुठून देणार आहेत? एकच पर्याय त्यांना. यामध्ये मला असं ऍड करायचं आहे की आज जो आपला एकूण रोख आहे की प्रत्येक गोष्टीला शासनाने उत्तर द्यावं आणि बाकीच्यांनी ऍक्शन घ्यावी असं अपेक्षित नाही. मी पुन्हा सांगतो, नाही, मी आज त्यांच्या तुमचा मुद्दा लक्षात आले, तुम्ही तीनदा तो मुद्दा मांडलेला आहे की तुमच्या विरोधाला दप्तराचं ओझं हा विषय आहे. माझं म्हणणं आहे प्रत्येक शाळेतल्या शिक्षकांनी इनोव्हेटिव्ह आयडियाज कराव्यात की जेणेकरून मुलांना कसा काही कमी त्रास होईल, कशा काही कमी दप्तर आणता येईल, क्लास बुक्स वर्गामध्ये ठेवता येतील, त्यांच्या नोटबुक्स ज्या असतात त्या, पुस्तकं जी आहेत त्याच्याबद्दलही उपाय करता येतील. तुमच्या प्रत्येक गोष्टीचं, शाळा हे एक इंडिव्हिज्युअल युनिट आहे आणि त्या शाळेमध्ये इनोव्हेटिव्ह आयडियाज कशा प्रकारे आणायचे हे त्या मुख्याध्यापक आणि त्या शिक्षकांची जबाबदारी आहे. पण मला असं पाठ्यपुस्तक जर शाळेतच ठेवता आलं तर अर्धा पालकांनी लक्ष घातलं, वेळापत्रकानुसार दप्तर दिलं तर ते व्यवस्थित येईल. पण विद्यार्थी काय करतात, संपूर्ण एका दप्तरातलं परत काढून ठेवतच नाहीत,
तेच दप्तर पुन्हा घेऊन येत असतात, हे खरं कारण आहे. तेही आहे आणि पहिल्या सत्रातल्या वया छोट्या, दुसऱ्या सत्रातल्या वया छोट्या असंही करता येईल. अनेक प्रकल्प करता येईल. आणि पालकांचं एक दुसरं मत आहे, सगळी पुस्तकं घेऊन गेली आणि आणली की ती माझी मुलं जास्त शिकतील, असं त्यांचं मत आहे. म्हणजे पुस्तकांचा ओझं खांद्यावर नेऊन शिक्षण जर मिळत असेल तर मला वाटतं सगळेच विद्वान झाले असते, पण तसं होत नाही. पण नक्कीच हाही मुद्दा फार महत्त्वाचा आहे. अनेक ठिकाणी जेव्हा मुलांना फार अंतरावर जावं लागतं, पायी म्हणा किंवा वाहनाने बसमधून वगैरे, तेव्हा ते दप्तर घेऊन त्यांना बस पकडणं फार कठीण होतं. त्याचा विचार सर्वांनीच करायला पाहिजे. त्याच्यातून काही उपाय शोधता येईल आपल्याला. पण एकंदर ह्या चर्चेतून आपल्याला असं लक्षात आलं की सर्वात भीती जी आपल्याला आहे मनामध्ये सगळ्यांच्या, की जी फी वाढ होणार आहे. प्रत्येक पालकाला ती फी वाढ सोयीस्कर असेल की नाही, भरता येईल की नाही, हा प्रश्न आहेच. पण एक त्याच्यातून चांगली गोष्ट आहे, जसं राऊत साहेबांनी सांगितलं, ते त्या समितीवर आहेत. जेव्हा सरकारी त्या समितीचा निर्णय येईल, त्याचा निर्णय तो वेबसाईटवर टाकला जाईल. मला असं वाटतं आपल्यासारख्या सर्व पालकांनी, समाज हित करणारे, विचार करणारी मंडळी जी आहेत, समाजसेवक आहेत, ह्या सर्वांनी त्याच्यावर त्याची दखल घ्यावी, आपले अभिप्राय मांडावे. आणि मला असं वाटतं नक्की त्याच्यातून एक नवीन विचार सुरू होईल. डॉक्टर कोरडेसारख्यांनी विचार करावा की जर सरकार करत नसेल पैसा उभा, तर आपण कोणत्या माध्यमातून असा पैसा उभा करू शकू, ज्यामुळे तळागाळातली जी लोक आहेत त्यांच्याबद्दल परब ह्या शिक्षकांनी मांडलं होतं की गरीब आपण सर्व इथे आला, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. ऑडियन्सचाही आभारी आहे. दर शुक्रवारी पाहत राहा सपट चहा लोकमानस. नमस्कार.